नाशिक जिल्ह्यातील येवला येथे लभान बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाल सेना व लभान क्रांतीवीर सेना यांच्या वतीने प्रांत कार्यालयावर भव्य हातोडा मोर्चा काढण्यात आला। आंदोलकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। लभान बंजारा समाजाच्या शेतजमिनीची झालेली कथित बेकायदेशीर खरेदी विक्री तात्काळ रद्द करावी, अनुसूचित जाती समाजाचे वन हक्क दावे निकाली काढावेत, तसेच आदिवासी भिल्ल समाजाच्या प्रलंबित वन दाव्यांवर त्वरित निर्णय घ्यावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। मोर्चेकरांनी हातोडे हातात घेत प्रतिकात्मक आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। आंदोलकांच्या मते अनेक वर्षांपासून मागण्या प्रलंबित असून संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे। प्रांत कार्यालयाबाहेर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत निवेदन सादर केले। प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। लभान बंजारा समाजावर अन्याय होत आहे, आमच्या जमिनीची बेकायदेशीर खरेदी विक्री तात्काळ रद्द झाली पाहिजे, वन हक्क दावे निकाली काढले नाही तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू, असे आंदोलक जितेंद्र गायकवाड यांनी सांगितले आहे। तसेच आंदोलकांनी पुढे बोलताना सांगितले, वर्षानुवर्ष आम्ही न्यायासाठी धडपडतोय, प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करू, असा देखील इशारा देण्यात आला आहे। लाल सेना व छावा क्रांतीवीर सेना यांच्या वतीनं 18 तारखेपासून धरणे आंदोलन चालू केलं होतं। प्रशासनाने कोणत्याही दखल घेतली नाही। लबान समाजाचा गैरव्यवहार जमिनींचा जो गैरव्यवहार झालेला होता त्याच्या संदर्भात 18 जानेवारीपासून आम्ही आंदोलनाला बसलो होतो आणि त्याच्यात कोणत्याही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही। म्हणून आज आम्ही प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढलेला आहे आणि याची जर आता दखल घेतली नाही तर या ठिकाणी आमचे लाल सेनेचे सरसेनानी आलेले आहेत, त्यानंतर महाराज समाज सेनेचे अध्यक्ष आलेले आहेत आणि या पलीकडे हा जो विषय आता जर प्रांत साहेबांनी त्या तलाठी महसूल उपविभागीय अधिकारी वगैरे सगळ्यांवर जर कारवाई झाली नाही तर आम्ही मुंबईला पण मोर्चा घेऊन जाऊ आणि याचा जो पण कोणता परिणाम होईल त्याला प्रशासन जबाबदार। छावा लभान क्रांतीवीर सेना या संघटनेच्या वतीनं आज येवला तहसील प्रांत कार्यालयावर मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। या मोर्चामध्ये इतर अनेक मागण्या असल्या तरी देखील प्रामुख्याने ज्या काही जमिनीच्या अनुषंगाने ज्या मागण्या आहेत ती सर्वे गट नंबर 136 गट नंबर 131 या दोन गटातील जमिनीच्या अनुषंगानं जो काही गैरव्यवहार झालेला आहे ती महसूल खात्याला हाताशी धरून ह्या ज्या काही भिल्ल आदिवासी लभान समाजाच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी या ठिकाणी बेकायदेशीरपणे हस्तांतराची प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे।